4 ना, ट्रेनिंग डे 4. कोणता डे सर आज? 4 ना, 4th डे. थँक्यू सर. हे लिहायलाच आपल्या 2-4 मिनिटं आले का गेले का. चला लवकरात लवकर तुम्हाला आता विजिबल व्हायचंय. तसं ऑनलाईन यायला काय पावडर बिवडर लावावं लागत नाही म्हणा, कारण ऑनलाईन ना पावडर लावली नाही समजत नाही. तेव्हा आवरावरीचा काय प्रश्न नाही. तुमच्या पाठीमागे भिंत असली पाहिजे एवढी काळजी घ्यायची. आणि घरात टेबल नसेल तर पिठाचे डबे एकावर एक ठेवायचे आणि समोर मोबाईल ठेवायचा आणि हळूहळू मग स्टँडचं बघू प्रोव्हिजन काय करता येईल तर तुम्हाला. ठीक आहे. मात्र हळूहळू तुम्ही विजिबल होण्याचा प्रयत्न करा सो दॅट ट्रेनिंग विल बी मोर इफेक्टिव्ह. म्हणजे मला तुमचे चेहरे पण बघण्याचा योग येईल. तसं आज विजिबल कोणीच नाही. हे आहेत पण ते कुठं विमानाच्या पुढं उभा राहिलेत अंधारे सर. विमानाची पण काळजी घ्या. ओके आले सगळे इथले तुम्ही. टीचर अपॉस्ट्रॉफ हा अनेक वचनानंतर द्यावा लागतो. ट्रेनिंग गव्हाणे सर आले का नाही? डे नाही दिसले मला तर. आले का गव्हाणे सर? बोला. तुम्ही येस नाही बोलतो तुमची अबसेंटी आहे. गव्हाणे सरला कोणतरी कॉल करा सर, कारण का त्यांचा विषय मला अगोदर घ्यायचा आहे. गव्हाणे सरला कॉल करा. कोणतरी कॉल करा, त्यांना आठवण करून द्या. जेवायला बसले असतील. गायकवाड सर, गायकवाड सर ऑफिशियली तुम्ही मग त्यांना सूचना पास करा जर ते जर नाही आले काही कारणानिमित्त. ओके त्यांच्या ओके गावाला सर. पूर वगैरे आला असेल किंवा त्यांच्या गावातील काय ते टॉवर जर वाहून गेला असेल काय माहिती. आणखीन बातमीमध्ये नाही आलं, येऊ पण नाही. ठीक आहे. टावर टावर पुरतं बोलतोय मी. आय एम टॉकिंग ओनली अप टू द लिमिट ऑफ टावर. ऑल राईट. तर सर काय काय मुद्दा घ्यायचा सांगा मला. चर्चेला मुद्दा काय घ्यायचा सगळ्यांनी सांगा. मी अगोदर सांगितलंय वन वे टॉक असणार आहे. आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत आणि असं काय आपल्याला सिलेबस नाही की आता एवढं संपलंच पाहिजे आज. बाय द वे जे पॉईंट तुम्ही सगळ्यांनी दिले खूपच सुंदर पॉईंट्स आहेत. आदर्श शिक्षकांसाठी लागणारे आपण पॉईंट मागवले होते. माझ्याकडे पण परंतु आणखीन काही पॉईंट राहिले ते त्यामध्ये जर झाले असतील तर ठीक आहे. आणि आता प्रत्येक मुद्द्यावर आपण एकदम वेळ घेऊन चर्चा करणार आहोत. हे सगळं हा सगळा अट्टहास कशासाठी तर तुम्ही समजून घ्या. थोड्या वेळासाठी समजून घ्या की आपण त्या स्कूलमध्ये टीचर नाही आहोत आणि आपण एक पालक आहोत आणि आपला पाल्य त्या स्कूलमध्ये आहे. तर अशा वेळेला आपण शिक्षकांकडून एक आदर्शवत वागणं अपेक्षा करतो की नाही? तर अर्थात करतो. तर मग हे गुणधर्म जर शिक्षकांच्या अंगी असतील, हे म्हणजे काय? हे सगळे एका दिवसात येणार नाहीत, एका महिन्यात पण येणार नाहीत, 2 महिन्यात पण येणार नाहीत. मात्र हळूहळू आपण त्यांच्यासाठी जर प्रयत्न केला, हे गुणधर्म हे गुणांची जोपासणी करण्याचा जर आपण सर्वांनी प्रयत्न केला आपल्यामध्ये. बघा तुमच्यामध्ये म्हणत नाही, माझा शब्द समजून घ्या. आपला सर्वांमध्ये आपण जर प्रत्येकानं प्रयत्न केला तर याचा फायदा किंवा याचा परिणाम आपण आपल्याकडे चांगल्या गोष्टी असण्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होईल का नाही? सांगा मला. येस ऑर नो? येस सर. होईल ना. म्हणून आपण या गोष्टींचा ओहापोह करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. बाकी लोकांनी समजून घ्या. प्रत्येक गोष्टीला गायकवाड सरांनी तुमच्या मते गायकवाड सरांना काय वकीलपत्र नाही दिलं तुम्ही. ठीक आहे. बाकी लोकांना वाटतं गायकवाड सर हो म्हणतो मग आपण काय म्हणायचं. समजून घ्या. तुमच्या घरातील देखील भांड्यांचा आवाज कमी करायला लावा.
आणि मग इकडे थोडस माईक ओपन करून सांगा येस सर नो सर, म्हणजे मला समजेल की तुम्ही झोपलेले आहात का काय नाही आहात. काय काय लोक काय करतील, अटेंडन्स लावायची, अटेंड करायचं तिकडं असं होता कामा नये. म्हणून मधून मधून बोलत जा, जेणेकरून तुम्ही सावध असल्याची जाणीव मला होईल. झोपले नाही आहात बरोबर, अंधारे तर जागे आहेत. ऑल राईट, येस 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 येस, व्हेरी गुड. असं मला हुंकार देत राहणार, मी गोष्ट सांगायचो तुम्ही झोपून जायचे. हुंकार देणे म्हणजे काय, जेव्हा तो व्यक्ती गोष्ट ऐकतोय है ना, आजकाल व्हेरी गुड बरोबर. आजकाल ते आज्या त्या प्रकारच्या आहेत का नाहीत माहित नाही. गोष्ट सांग काय, सगळं सोशल मीडियाने सगळं वातावरण खराब केलेलं आहे. बाय द वे, तर काय मुद्दा घ्यायचा आजसाठीचा, माझ्या मते आजचा मुद्दा असा. हा अर्थात ते जे मुद्दे आहेत आदर्श शिक्षकांचे, तो आपला ते आपला मेन गोष्ट आहे. आपल्या चर्चासत्राची जी चर्चासत्र जे चालू आहे हे जे चैन चालू आहे, जे श्रंखला चालू आहे, त्या श्रंखलेचे ते मेन गोष्टी आहेत. मात्र मुख्य अन्न आणि सपोर्टिंग बघा, मेन फूड आणि सपोर्टिंग फूड जसं असतं आपल्या जेवणामध्ये, म्हणजे डाळ भात चपाती भाकरी वगैरे जसं असतं तसं हे मेन मुख्य मुख्य अन्न झालं. आणि बरोबर काय असतं, अचार पापड कांदा लिंबू काकडी गाजर मुळा कोशिंबीर वगैरे, कांदा मुळा भाजी भाजी हे मेन अन्न झालं, कांदा मुळा सपोर्टिंग फूड झालं. तसं हे आज बोलतो हे सपोर्टिंग फूड आहे, मात्र मेन फूड आपलं कोणतं आहे, की टीचर्स. टीचर्स आपण माझ्या सहित आपण कसं असलं पाहिजे, एक समाजाला कोणत्या प्रकारचा टीचर अपेक्षित आहे, त्याच्यावर आपलं ते सगळं पूर्ण घमासान तिकडे चालणार आहे. मात्र आजची आवश्यकता काय वाटली मला, मी एक दोन टीचर्सला फोन केला, तुम्ही आज काय शिकवता लेक्चरमध्ये किंवा काय शिकवलं किंवा काय शिकवणार आहात याबद्दल थोडासा संभ्रम मला वाटला. म्हणून मला असं वाटतं की आज त्यापैकी काही विषयांची आपण चर्चा करावी. चला, कोणता विषय घ्यायचा, तात्पर्य मी परवा तिथं उपस्थित असण्याची शक्यता आहे, म्हणून तरी पण आपण या सिलेबस फॉर द वीक असा विषय घेऊ आपला आजचा, सिलेबस फॉर द वीक. अर्थात आपण हे घेतोय LKG, नर्सरी पण आहे का आपल्याकडं, म्हणजे नर्सरीचे पण ऍडमिशन आहेत का आपल्याकडं. LKG आणि UKG, LKG आणि नर्सरी एकत्रच आहे सर. अच्छा, म्हणजे LKG आणि नर्सरीला तुम्ही एकच घेता का, म्हणजे एकत्र जरी असेल तर एकच घेता का वेगवेगळ्या गोष्टी घेता. एकच. एकच, मग LKG देतो ना मी त्यांना, आपण प्रमोशन देऊन टाकू मुलांना त्या LKG पासून ते 9 पर्यंत सध्या विचार करू आपण, 8 पर्यंत आज कव्हर करू. 10th सध्या तुमच्या प्लॅनिंग प्रमाणे चालू द्या. मात्र 10th पण इंग्लिश मात्र मी आज बोलेल, म्हणजे बाय डिफॉल्ट LKG to 10th हे आपण इंग्लिशचे बोलू. सध्या एक एक करून आपण घेऊ. तर दिस विल बी द सिलेबस फॉर दिस वीक, सिलेबस फॉर दिस वीक, फॉर द वीक म्हणलंय मी, या आठवड्यासाठी सिलेबस. चला, काय घ्यायचा अगोदर सर, कोणता विषय घ्यायचा, कोणताही सांगा मला कोणता विषय, किंवा इथं विषय म्हणण्यापेक्षा LKG UKG ला आपण LKG UKG फर्स्ट सेकंड फोर्थ. तर आपलं काय करायचं अगोदर, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो, अगोदर आयडिया सांगतो. आपल्याला सगळ्यात पहिलं त्यांचं फाउंडेशन घ्यायचंय. काय घ्यायचंय, फाउंडेशन. फाउंडेशन मध्ये अच्छा याच्यामध्ये म्हणलं होतं की काय बोललो होतो मी, LKG ते 4th पर्यंतचे वेगळा ग्रुप बनवू आणि 5th to 10th पर्यंत वेगळा ग्रुप बनवू, असा माझा एक मानस होता बरोबर. त्यामुळे काय होईल, परंतु जे कॉमन मुद्दे ते कॉमन चालू द्या आता. चला असू द्या, काय अडचण नाही. चला, काय घ्यायचं फाउंडेशन मध्ये, कोणाचं घेऊ सांगा मला आता, तुम्ही सांगा त्याप्रमाणे एक एक करून घेतो. कोणाचं घेऊ सर, मॅथ. ओके, चला मॅथ चालू करू आपण. रेडी,
आता बाकीचे लोक म्हणतील मराठी हिंदी इंग्लिश वाले किंवा सायन्स वाले, तर आम्ही का? बघा लक्षात घ्या, हे एक कोणताही विषय असतो पण मात्र आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे. आता मॅथ्स मध्ये मॅडम सर आंध्र सर तुम्हाला मुद्दा विचारतो मी. मॅथ्स, आता आपण खूप सुंदर गोष्ट बनणार आहे. तुमच्याकडे मॅथ्स किती ते किती पर्यंत आहे? 8th to 10th. अच्छा, 8th 9th आणि 10th आहे. 8th 9th आणि 10th. बर, याच्यामध्ये सर मला तुम्हाला एक मुद्दाम गोष्ट सांगायची. सगळ्यात पहिलं मेक शुअर की या सगळ्या मुलांचे पाढे तुम्ही प्रॉपर 40 पर्यंत करायचे. कितीपर्यंत? आणि या पाढ्यांच्या मार्फत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची एज्युकेशनल फिलॉसॉफी शिकवता येईल. चालेल का? येस सर, चालेल. या आठवड्यात तुम्हाला हे थीम घेता येईल. मग Yes, गडबड sir. काहीच नाही करायची. गडबड काहीच नाही करायची. बाहेर पाहिजे त्यांना काय करा, क्लासरूमच्या बाहेर न्या, हसत खेळत उड्या मारत शिकवा. एक आठवड्यात नाही झालं तर नाही उद्या. काही मुलांना एक पाढा होईल, काही मुलांना 2 दिवसात एक पाढा होईल. टेबल त्याला म्हणू आपण. त्यांच्या कुवतेप्रमाणे त्यांना घ्या. अजिबात गडबड करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, आता मॅथ्स जरी असेल तर सेकंड फोकस आपल्याला त्याच्याचं रिडिंग मध्ये. आता असे काही विद्यार्थी बघा, असे बघा बघा म्हणण्यापेक्षा सरसकट सगळ्याच मुलांचं रिडिंग घ्या, की त्याला रिडिंग क्विक आलं पाहिजे, फास्ट आलं पाहिजे. आणि त्या फास्ट रिडिंगवर त्यांचं मग आकलन अवलंबून आहे. त्यांना समजलं पाहिजे. म्हणजे काय, जे काही लेखी एक्झाम्पल तुमचे असतात ना, बरोबर, तर ते तुम्हाला त्या मुलांना समजले पाहिजे. त्यामुळे मॅथ्स मध्ये देखील रिडिंग इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणाल सर काय लोकांना रिडिंग करता येतं? ज्यांना करता येतं त्यांचा स्पीड वाढेल. ज्यांना करता येतं त्यांचा स्पीड वाढेल. ऑफकोर्स हे लक्षात घ्या, हे 10th साठी तुम्ही थोडस हा पार्ट घ्या, मात्र 10th साठी थोडस हा पार्ट कमी घ्या, घेणं गरजेचं आहे. सध्या स्पेसिफिकली तुमच्यासाठी फक्त 8 आणि 9 चाललंय असं बोलतो समजा आपण. आणि जर खालच्या वर्गाला कुठे गेले तुम्ही तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. समजा एखादा पिरियड ऑफ असेल, तुम्ही मॅथ्सचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या क्लासरूमवर जेव्हा जाल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवायच्या. या आठवड्याचा जो आपला बेस आहे, फोकस आहे किंवा थीम आहे, तो आहे फाउंडेशन. फाउंडेशन मध्ये काय काय गोष्टी येतात? तर मॅथ्स मध्ये टेबल येणं कंपल्सरी आहे आणि टेबल परफेक्टली लिहून घ्यायचे. मुद्दाम एक गोष्ट आणखीन सांगतो, ही सांगितली होती अगोदर, मात्र ही काही कारणानिमित्त तुम्ही कधी कधी मिस केलेली आहे. तुमचा शेवटचं लेक्चर कोणाचं असतं ते ऍडजस्ट करा. आणि सेकंड पासून 30th पर्यंत, दुसऱ्या टेबल पासून 2 पासून 30 पर्यंत म्हणू आपण. दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत म्हणण्यापेक्षा सेकंड 2 पासून 30 पर्यंत टेबल्स, हे टेबल्स दररोज रिसाईट करायचे. त्याला किती वेळ लागतो ते बघा. प्रत्येक क्लासरूम मध्ये कंपल्सरी हे करा, कारण यानं काय होतं, ब्रेनची डेव्हलपमेंट होते. मग याचे वेगवेगळे प्रकार घेऊ. आता सुलटे टेबल घ्या, नंतर काही जण तर उलटे टेबल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल 30 10 जा 300, 30 9 जा 270, 38 जा 240 आणि लाईकवाईज. असं देखील आपण करू. दीज आर द ट्रिक्स. याने काय होतं, ब्रेनला तुमच्या चालना मिळते आणि एक्सरसाइज होतो. आंधार सर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, तुमचा माईक मधून मधून ओपन होत होता. बोला. नाही सर, बोला. येस येस म्हणायला लागलो होतो. अच्छा, ओंकार का? ओंकार. ओके फाईन. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, आणखीन काय मुद्दा घेतला पाहिजे आपण? दिस इज ओनली फॉर दिस वीक, कारण बुधवारी मी येणार आहे. त्यावेळेस आपण मी प्रत्येकाला टाइम देऊन त्याप्रमाणे आपण चर्चा मधून आपण नेक्स्ट 15 डेचं बनवू. 8 9 10 तर तुम्हाला आणखीन काय वाटतं, की काय मुद्दा घेतला पाहिजे टेबलच्या व्यतिरिक्त? ठीक आहे सर, हे करू आणि समोरासमोर चर्चा करू तुम्ही आल्यानंतर. नाही, हे तर घ्यायचं आपल्याला. ऍडिशन, कॉन्सेप्च्युअल, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन,
आणि डिव्हिजन. सर येस सर. आता गरजेचं नाही की तुम्हाला हे सगळ्या क्रिया या आठवड्यात पूर्ण व्हाव्यात, मात्र हे सगळं थीम ठेवा आणि एकदम मायन्यूट लहान लहान गोष्टींवर चर्चा करा. त्यांना डिव्हिजन म्हणजे काय कॉन्सेप्ट समजली पाहिजे. डिव्हिजनचा अर्थ असा नाही इथं 40 लिहिलं, इथं 10 लिहिलं, 10 4 जा 40. हे डिव्हिजन म्हणजे नेमकं काय? डिव्हिजन म्हणजे भाग करणे. त्याला प्रॅक्टिकली शिकवा. त्यांना काय मुलांना उभा करा. तो सगळ्या गोष्टी कॉन्सेप्च्युअली शिकवा. मल्टिप्लिकेशन कसं, तर 2 चॉकलेट प्रत्येकाला दिली तर 10 मुलांना किती झालं, ते एकदम बेसिक. आपण म्हणू सर ह्या संकल्पना सगळ्या LKG UKG फर्स्ट सेकंडच्या असतात, तरीही त्या शिकवा. बिकॉज अनेक वेळेला हे वॉशआउट झालेलं असतं. त्यामुळे हे जर शिकवलं या पद्धतीने त्यांना प्रॉपर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशनला बी थोडंसं वेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्हिटी वापरा सो दॅट त्यांना मजा येईल. ठीक आहे. ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, या गोष्टी कॉन्सेप्च्युअली. आता याच्यामध्ये होईल काय, काही लोक खऱ्या अर्थानं खरोखर कच्चे असतात बघा, त्यांना न्याय मिळेल. सॉरी, बरं, जे लोक पक्के असतात त्यांच्या संकल्पना पक्क्या असतील, मात्र पुन्हा पुन्हा ऐकल्यामुळे काय होईल, त्यांच्या प्रत्येक सेलला प्रत्येक पेशीला प्रोग्रामिंग केलं जाईल. म्हणजे काय, त्यांचं परफेक्शन लेवल आणखीन वाढेल. ज्यांना येते त्यांनी परत ऐकलं तर लॉस तर नाही होणार ना सर? एम आय राईट? येस सर. चालेल, एवढं मला असं वाटतं तुमच्यासाठी सफिशियंट आहे. सर स्क्वेअर अँड क्यूब. थांबा ना जरा, एक आठवड्यात काय मारता त्यांना? एक आठवड्यात, बरोबर पाटील मॅडम? ओके. हे फक्त एक आठवड्यात चाललंय. मग आपण बघू ना, स्क्वेअर आणि क्यूब पर्यंत जाऊ ना आपण. आता एक आठवड्यात एवढं सफिशियंट आहे, बरोबर आहे का? हे फक्त एकाच वीक चाललंय मॅडम, पाटील मॅडम. येस सर. ओके. ऑलरेडी आता मंडे झालेला आहे. ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि हा सॅटर्डे वर्किंग आहे ना. येस सर. हे येस सर. फक्त 5 डेजचं प्लॅनिंग आहे. दिस इज प्लॅनिंग ओनली अँड ओनली फॉर 5 डेज. जर नाही संपलं तरी असंच पुढे कॅरी करायचं आपल्याला. मात्र सगळे मुद्दे क्लिअर करायचे. आणि तुम्हाला असं वाटलं की नाही, मला नाही वाटत तुम्हाला याच्यामध्ये आणखीन हे संपल असं मला वाटत नाही. जरी संपलं तरी प्लीज कन्सल्ट मी, मला कन्सल्ट करा. हे आपण 8, 9ला घेतोय सध्या. क्लिअर? या Yes, sir. वीकचा 8, 9चा पार्ट क्लिअर आहे सर? Yes, sir. प्लीज Yes. त्याचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे ठेवा. येस सर. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. 8, 9 इज डन. स्क्रीनशॉट घेतला का? What is about the syllabus, sir? हा, काय म्हणता? What is about the syllabus 8, 9, 10? थांबा 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 थांबा. आता आपण बोलतोय कोणाचं? मॅथ्सचं. Yes. तुमच्या विषयाला येऊ. तुमच्या विषयाला सिलेबस तुम्हाला सांगितलं जाईल, काही अडचण नाही. मॅथ्सचं क्लिअर झालं सर? अंधारे सर, येस सर. या आठवड्यात एवढंच. बुकला हात नाही लागला तरी चालेल, समजलं? अंधारे सर, हा, अर्थात 10चं तुमचं चालू द्या. 10thला मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, 10thला मात्र या गोष्टी आचारसारखी घ्यायच्या, पापड आणि आचार सारख्या. बाकी त्यांचा मेन सिलेबस चालू द्या. कवाळे सर क्लिअर? कवाळे sir. सर Yes, sir. समजलं ना? 10वीचं मी तुम्हाला त्या 10वीचं काळजी वाटली असेल, काय अडचण नाही. 10वीचं नाही, 10वीचा नाही, एवढा टाइम आहे ना आपल्याकडे. चला, ओके. आता जर मॅथ्सचं घेतलंय आपण, पुढं काय, पुढं सांगा कोण आहे? पुढं कोण आहे? पुढचा व्यक्ती. चला चला लवकर 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 करू. कारण काय आहे, मराठी. हा? नाही मराठी नाही. बरं मराठी, बरं ठीक आहे मराठी. सर मराठी कितीपासून कितीपर्यंत सांगा? कितीपासून कितीपर्यंत सर? का सगळंच बोलू? बोला पहिलीपासूनच बोला की सर. 1st to 9. येस. 1st to 4th ला आपलं वेगळं बोलावं लागेल जरा. 1st to 4th ला वेगळं बोलावं लागेल. 1st to 4th ला काय करू, आता जसं त्यांना अक्षर ओळख होईल तसा 1st to 4th ला त्यांना नाचून नाचून कविता शिकवल्या जाव्यात, बरं का? हा पूर्ण वीक त्यांना खूप मजा यावी, बाहेर काढा त्यांना. आणि भाषेचं महत्व,
लँग्वेजचं म्हणतो. भाषा काय असते? भाषा म्हणजे आपण जे एक्सप्रेस करतो, हसतो, बोलतो हे आपली शाब्दिक भाषा झाली. हसतो, नाचतो, रडतो. रडतो म्हणजे काय? आपण दुःख प्रकट करतो. म्हणजे आपला थोडक्यात सांगा थोडक्यात. याला आपण भाषा म्हणतो. आता भाषा काय असते हे पहिलं सांगायचं झालं तर ते जमणार नाही. फर्स्टच्या मुलांना तुम्ही फर्स्टच्या मुलांना नाचून नाचून कविता गाऊन दाखवा. जेणेकरून त्याच्यामध्ये रस तयार होईल, रस. आता याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? त्याचा इंटरेस्ट क्रिएट करायचा आहे. मराठीमध्ये इंटरेस्ट, भाषेमध्ये इंटरेस्ट तयार करा. आणि भाषा ही खूप महत्वाची असते असं त्याच्या ब्रेनवर, बुद्धीवर बिंबवा. म्हणजे हा थिंग ठेवावा असं मला वाटतं. चालतंय का हे? एक गोष्ट झाली. चालतंय का? येस ऑर नो? येस येस. चालतंय का? सूचना येऊ द्या. सूचना, इन्स्ट्रक्शन्स आर वेलकम. इन्स्ट्रक्शन्स आर वेलकम. येस सर. बघा शांततेने, त्याला कोणतंही कसलंही वर्णन न करता अ लिह रे, ब लिह रे, क लिह रे, काही लफड्यात पडण्याची गरज आहे सध्या. त्याच्या बुद्धीप्रमाणे चालू, त्याला जसं उचलतं त्याप्रमाणे चालू, आणि हळूहळू त्याला इंटरेस्ट निर्माण होईल. हे पहिलं टार्गेट आपलं काय? इंटरेस्ट निर्माण करणे. मग मराठीचा सब्जेक्ट कितीपासून आहे मराठी हा विषय सेपरेट? पहिलीपासून. फर्स्ट. पहिलेपासून आहे. हो. पहिलीपासून आहे. मग पहिला तुमचं टार्गेट काय आहे? क ख ग घ ना, बरोबर आहे का? अक्षर ओळख वगैरे. येस सर. एज्युकेशन मध्ये देतात. बर, आता काय करा? त्याची त्यांना रिव्हिजन पहिली सध्या- मध्ये होते ना. पहिलीमध्ये ना, ऐका काय करू आता, या आठवड्यासाठी आपण बोलू 5 days साठी. काही मुलांना काय करा, सोपे जे एक पेज असेल, एक पेज टार्गेट, 1 किंवा 2 पेजचं, या आठवड्यामध्ये 1 किंवा 2च पेजचं टार्गेट ठेवा. खडखड वाचता आलं पाहिजे. ज्या लोकांना खडखड वाचता येतंय त्यांना आणखीन तसं न्यूज रीडर सांगतात ना, न्यूज बातम्या सांगणारे, त्या पद्धतीने बोलता आलं पाहिजे ते. पहा, जर त्यांचं खूपच सुपरफास्ट असेल तर. नसेल तर प्रत्येकाच्या वाचनामध्ये एक विशिष्ट प्रकारचा फ्लो निर्माण झाला पाहिजे. जर तुम्हाला रिडिंग घ्यायची असेल तर, रिडिंगसाठी काही लोक इलिजिबल पात्र असतील तर. अदरवाईज बेसिक्स मध्ये रायमिंग सॉंग, चांगल्या छान कविता तुमच्या बुक मध्ये असतील तर आउट ऑफ सिलेबस जरी घेतले तरी चालतील. ठीक आहे? मग हे कविता आहे. आपण आता कविता गाऊ. त्यांना ऍक्शन गाणे, नाचणे, बोलणे हा थीम ठेवा. जसं आपण इंग्लिशमध्ये थीम ठेवतो की नाही, त्यांना शब्द समजले पाहिजे आणि शब्द हे ऍक्शन समजले पाहिजे. आता बाय डिफॉल्ट सगळ्यांची भाषा मराठीच असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी शब्द साठा त्यांचा असतो. आता अक्षर ओळखमध्ये काय? समजा आजी भाजी आणते, ताजी भाजी. सध्या या पद्धतीने वाचलं तरी चालेल. मग त ला काना ता, ज ला दुसरी वेलांटी जी, ताजी. हे पुढच्या लेवलला, बेसिक लेवलला आजी भाजी आणते, ताजी भाजी. त्याला आजी बी नाही समजू द्या, भाजी बी नाही समजू द्या, मात्र ते लाईनवर बोट ठेवून त्यानं म्हणलं पाहिजे आजी भाजी आणते, ताजी भाजी वगैरे वगैरे. या पद्धतीचा तुम्ही थीम ठेवला पाहिजे. हे झालं तुमचं फर्स्ट टू फोर्थ या वीक साठी सफिशियंट वाटतं का? आणखीन तुम्हाला काय ऍड करायचं या वीक मध्ये? हा वीकचा तुम्ही थीम ठेवावा असं मला वाटतं. येस सर. 5 days थीम येस सर. चालेल का? चालेल. हो चालेल. त्यांना हो, थोडं सर. बाहेर न्या. मग हे झाड आहे, मग झाडावर आपण काय बोलू शकतो? लहान गोष्टी, क्रिएटिव्हिटी पाहिजे तुमच्या आपल्यामध्ये. आता झाडावर काय बोलू शकतो? झाड हिरवं आहे, हिरवा शब्द आला. झाडाला फुले आहेत, झाडावर पक्षी चिव 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 करतात, है ना. झाडावर चिमण्या आहेत, चिमण्या उडून गेल्या वगैरे वगैरे. शांती, त्यांना वाटवायची वा काय मजेदार शाळा राव, असं पाहिजे आपली. मग कधी म्हणजे मॅक्झिमम वेळेस मला असं वाटतं त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. बाहेर त्यांना इकडे आभाळ, आकाश, आभाळ आणि आकाश. जर आभाळ काय, आकाश काय जमलं तर, त्यांची कुवत असेल समजले तर आभाळ आकाश सांगा. ढग आलेले आहेत, थोड्या वेळानं पाऊस पडणार आहे. पाऊस समजला, ढग समजला. थीम आहे आपल्याला त्यांच्या कानावर शब्द घालण्याची, आणि ते जर शब्द आपण
स्टोरीच्या मार्फत घालवले, स्टोरीच्या मार्फत त्यांच्या कानापर्यंत पोहोचवले, तर दॅट विल बी अ फंटॅस्टिक क्रिएटिव्हिटी असं मला वाटतं. काय म्हणणं आहे आपलं? चालेल? येस सर चालेल. हो sir. ऑल राईट. फर्स्ट टू फोर्थ मला असं वाटतं या वीकसाठी एवढं करा. तुम्हाला एक्स्ट्रा काही गोष्टी आठवल्या तर माझ्याकडून कन्फर्म करण्याचा प्रयत्न करा. मात्र सध्या गायकवाड सध्या म्हणजे काय, गायकवाड सर इज एबल टू हँडल ऑल दिस सिच्युएशन ॲज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ मराठी सब्जेक्ट. गायकवाड सरांना तुम्ही कन्सल्ट करू शकता. सर असं घेतलं तर चालेल का? सगळेच फर्स्ट टू 10th सगळेच मराठी सब्जेक्टसाठी कन्सल्ट टू गायकवाड सर. काहीच अडचण नाही. गायकवाड सर काय चालतंय का? ओके. चालेल. थँक्यू सो मच. चालेल. फर्स्ट टू फोर्थ क्लिअर झालं. आता आपण 5th to 10th. गायकवाड सर, यस. आता इथं माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक मुलाला मराठी अस्खलितपणे वाचता आलं पाहिजे. मला असं वाटतं या वीक मध्ये 100% याच्यावर रीडिंगवर भर द्यावा. आणि आता बघा कसं असतं, फक्त चपातीच खा म्हणलं तर मजा येत नाही. त्यावर भाजी पाहिजे, त्यावर लोणचं पाहिजे. तर या आठवड्यामध्ये आणखीन रीडिंग बरोबर आपण काय काय ऍड करू शकतो? तर आउटडोर ऍक्टिव्हिटी जर आपण आता फर्स्ट टू फोर्थला डिस्कस केलं तसं आउटडोर ऍक्टिव्हिटी, एखाद्या गोष्टीचं वर्णन करणे, जसं आपण झाडाचं वर्णन केलं, व्यक्तीचं वर्णन करणे, ते शब्द वेगवेगळे आठवणे. मग मराठी भाषा विषयी आणखीन त्यांना सहज गोष्टी रूपानं माहिती सांगणे, कसलंही बर्डन न देता, बर्डनलेस. प्रत्येक विद्यार्थ्याला कधीच आपल्या डोक्यावर ओझं आहे असं वाटलं नाही पाहिजे. मुद्दाम उदाहरण देऊ का? आजचं लेक्चर कोणी कोणी अटेंड केलं? गायकवाड सर तुम्ही केलं? कवाळे सर होते? गायकवाड सर होते का? येस सर, येस सर. आता मला सांगा, मुद्दाम उदाहरण देतो. आज जे मी नवीन मुलं आहेत असं गृहीत धरून ज्या प्रकारे सिम्पल सेंटेन्स, वर्बल क्वेश्चन, WH क्वेश्चन घेतलं की नाही? येस सर. त्या ठिकाणी मुलांना बर्डन वाटलं असेल का? नाही आज नाही. अक्षरशः बोर होईपर्यंत, कारण हुशार मुलांना बोर होईपर्यंत मी घेतलं. म्हणजे त्या पद्धतीनं जेव्हा आपण एखादी गोष्ट घेतो, कधी रीडिंग मध्ये त्याला 4 सेंटेन्स किंवा 5 सेंटेन्स घरून 10 वेळेस रीडिंग करणार नाही सांगा. त्यांच्याकडे सध्या मटेरियल नसेल तर लिहून द्या त्याला 4-5 सेंटेन्स बोर्डवर, त्यांना लिहू द्या. ओके. खूपच सुंदर गोष्ट आहे सर. अक्षर, हँड रायटिंग, अक्षर त्याला काय म्हणून आपण मराठीमध्ये? शुद्ध लेखन. शुद्ध लेखन प्रत्येक भाषेमध्ये शुद्ध लेखन कंपल्सरी चालू द्या. कंपल्सरी. याच्यावर तुम्हाला विश्लेषण करायला लक्षात, माझ्या मते बघा, लक्षात घ्या. आतापर्यंत आपण अंधारे सरांचा विषय घेतला, फर्स्ट टू फोर्थचा घेतला. कोणताही विषय असो, एखादी गोष्ट करायची असेल, टाइम झालाय का? खूपच. ओके, खूप टाइम झालाय मला दिसतंय. किती वेळ? 5 मिनिट चालेल? आणखीन 5 मिनिट चालेल का? चालेल. चालेल का? चालेल. बर. जसं वेगवेगळ्या विषयाशी आपण 1-2 विषयाशी डील केलं समजा, तर काय करायचं? एक थीम डोक्यात ठेवायचा की XYZ कोणतीही कृती करताना किंवा काहीही करताना हे का करायचं याच्याविषयी त्या छोट्या छोट्या मुलांच्या, मग भले नवीला असतील तर ते आपल्यापेक्षा छोटेच आहेत, लहान यांच्या डोक्यात हे बसवा व्यवस्थित, भिनवा त्यांच्या व्यवस्थित डोक्यामध्ये की हे का करायचं मला, हे कशामुळे करायचं. आता मराठीमध्ये आपलं ऍड करायचं नंतर काय होईल? तुमच्या भाज्यांची नावं होतील, फळांची नावं, हे देखील भाषेचा एक विषय आहे. अर्थात हे सायन्सचा पण आहे. मग अर्थात काय एक विषय हा अनेक विषयांशी वेगवेगळ्या पद्धतीने जोडलेला असतो, कनेक्ट झालेला असतो. करता येईल असं. तर कोणतीही गोष्ट करताना हे आपण का करतोय याच्याविषयी तुम्ही विद्यार्थ्यांशी खुलून चर्चा करा, जेणेकरून त्यांच्या माइंडला काय होईल, त्यांच्या माइंडच्या विंडोज ओपन होतील आणि त्यांना मग ग्रास्पिंग वाढेल. बरोबर आहे का? मग ते मॅथ्स असेल, सायन्स असेल, इंग्लिश असेल, कोणतेही असेल, जे तुम्ही ऍक्टिव्हिटी करताय, जे तुम्ही गोष्ट शिकवणार आहात, जे तुम्ही लेसन शिकवणार आहात, त्याचं महत्व आपल्या जीवनामध्ये, मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये काय आहे हे जर विशद करण्याचा प्रयत्न केला तर ते आणखीन जास्त चवदार बनेल व त्यांचं माइंड डायव्हर्ट होण्याची शक्यता कमी होईल.
क्लिअर सर? ओके सर. ऑल राईट. मराठी इथपर्यंत क्लिअर आहे? येस सर. चला पुढचा आवश्यक विषय कोणता? मराठी नाही, कोणता प्रत्येक गोष्ट घेणं गरजेचं आहे. पुढचा आवश्यक विषय कोणता आहे? फर्स्ट टू फोर्थ इंग्लिश. व्हेरी गुड. फर्स्ट टू फोर्थ इंग्लिश. मॅडम फर्स्टला आणि सेकंडला तर काय करा, रायमिंग घ्या. रायमिंग घ्या. हा फर्स्ट टू फोर्थ. मॅडम खूप सुंदर क्वेश्चन विचारला तुम्ही. 100% ऍक्टिव्हिटी बेस फर्स्ट टू फोर्थ. मॅडम हा येस सर. फर्स्ट टू फोर्थ 100% ऍक्टिव्हिटी बेस. आणि एकच गोष्ट काय करायची, वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करायचा. कम 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 हिअर. ओके, गो बॅक, सिट डाऊन, जम्प विथ मी, टर्न राईट, टर्न लेफ्ट. आता ह्या सगळ्यांना तुम्ही काय करा, टर्न म्हणजे काय, वळणे, हे शिकूच नका. त्यांना ऍक्टिव्हिटीच्या मार्फतच त्यांना सगळे शब्द, सगळे म्हणजे काय, खूप काही. एका दिवशी 100 शब्द अजिबात गरजेचं नाही. पण एकच शब्द, 1, 2, 4 शब्द 100 वेगवेगळ्या पद्धतीने शिकवले तर त्यांच्या ते लाईफ लॉंग लक्षात राहतात त्यांना. मग बिकॉज त्यांना मराठी देखील नवीनच भाषा आहे आणि इंग्लिश देखील नवीनच भाषा आहे. मग जसं मराठी ते ऍक्टिव्हिटीनं शिकतं, दररोजच्या हालचालीमधून शिकतं, त्या पद्धतीनं तो थीम ठेवा या आठवड्यासाठी. आणि प्लीज ओपन द डोअर, प्लीज क्लोज द डोअर. मॅडम, श्रद्धा मॅडम, तुम्ही जर ही गोष्ट केली ना, तुमचं इंग्लिश एवढ्या लवकर भारी होईल ना, तुम्ही सहजपणे इंग्लिश बोलायला लागाल. समजलं का? ओके. क्लॅप, टॅप द बेंच, टॅप युअर फीट. ते आहे ना मराठी मीडियमच्या, ते सॉरी इंग्लिश मीडियमच्या इंग्लिश बुकला, एसएससी बोर्डच्या इंग्लिश बुक जे आहे ते आपल्या लायब्ररीमध्ये आहे बघा. त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. टॅप युअर फीट, जम्प ऑन 1 फीट असते ते आहे ना, जम्प अप, जम्प हाय, सिट डाऊन. चालेल का श्रद्धा मॅडम? हा येस सर. अप टू फोर सगळ्यांना. काही गडबड करू नका, गडबडीत काही साध्य होत नाही. एवढाच थीम ठेवा आणि ऍक्टिव्हिटी बेस. मग त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांच्या त्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही डिसाईड करा. चालेल ना? चालेल. जरी तुम्हाला कधी अडचण आली, ऍज अन इंग्लिश डिपार्टमेंट हेड मला तुम्ही प्रत्येक गोष्ट विचारा. आणि इंग्लिश विषयी कोणीच आपसात कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न करू नका, कारण का त्याने काय होतं, डायव्हर्जन होतं. इंग्लिश विषयी आय एम रेडी टू टेक ईच अँड एव्हरी रेस्पॉन्सिबिलिटी. चालेल? एकमेकांना काहीच कन्सल्ट करण्याचा प्रयत्न करू नका. हा, चर्चा करा, मात्र कन्सल्टेशन घेऊ नका. अल्टिमेट कन्सल्टेशन माझ्याकडून घ्यावं अशी माझी नम्र विनंती आहे. चालतंय का? हा सर. क्लिअर युअर पॉइंट? Yes. आता फर्स्ट टू LKG टू कुठला 4th मॅथ्स मध्ये झालंय का आपलं सर मॅथ्सचा विषय LKG टू 4th? मेंढे सर, हा सर. बेसिक चर्चा झाली वाटतं तुमच्याबरोबर माझी, का नाही झाली? नाही चर्चा नाही झाली. त्यांना हेच जे बोललो ना मी वरच्या मुलांसाठी, ऍडिशन, सबट्रॅक्शन, हे कन्सेप्च्युअली सांगण्याचा प्रयत्न करा. चालेल का? ओके सर. ओके सर. ओके. म्हणजे कसं, किंवा ऍडिशन म्हणजे काय, हे इथं ठेवलं तर हे ऍड झालं. तुमच्या घरामध्ये आणखीन एक पाहुणा आला तर तो ऍड झाला. घरातले मेंबर किती झाले? तुमच्या घरातला एक व्यक्ती गावाला गेला तर त्या दिवशी मेंबर कमी झाले. सो प्रॅक्टिकल Minus. लाईफशी जोडून ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, है ना, ह्या गोष्टी मल्टिप्लेक्शन पर्यंत सांगा. जास्त काय सांगण्याची गरज देखील नाही. डिव्हिजन आपण चालतंय, नंतर sir. घेऊ, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की Okay. ऍडिशन सबट्रॅक्शन झालं. मात्र फर्स्ट टू फोर्थ सर, टार्गेट फॉर ईच अँड एव्हरी डिव्हिजन. LKG ला टार्गेट आपल्याला द्यायचंय, एलकेजी टार्गेट आपल्याला द्यायचंय टेबल 20 पर्यंत. LKG होतंय 100%. UKG चे टेबल आपला 30 पर्यंत पाहिजे आणि फर्स्ट टू फोर्थ सगळ्यांचे टेबल आपला 40 पर्यंत पाहिजे. ते कसं आपण ब्रेक करून करू. आता तुम्हाला या आठवड्यात काय घेता येईल तेवढं घ्या. 1 टेबल घ्या, 2 टेबल घ्या, अर्धा घ्या किंवा घेऊ नका. बाकी ऍक्टिव्हिटी घ्या. चालेल? हो सर. हो. ऑल राईट. आता कोण राहील सर? मुख्य प्रवाह सांगा. सायन्स Sir, शिल्लक घ्या. राहील मग कोण? सायन्स घ्या सर. सायन्स घ्या. सायन्स खूप सुंदर मुद्दा आहे कवळे सर. सायन्सच्या कोणत्याही बुकला हात लावायचा नाही, पहिली गोष्ट. आता त्यांना सांगायचं फिजिक्स म्हणजे काय आणि जगून दाखवायचं. फिजिक्स मधल्या वेगवेगळ्या घटना त्यांना सांगा. केमिस्ट्री, सुंदर पद्धतीनं केमिस्ट्री या कव्हर पेज म्हणजे काय, केमिस्ट्री या शब्दाचा
खूप सुंदर पद्धतीने अर्थ सांगा. केमिस्ट्री आपल्या शरीर म्हणजे शरीर कशाने बनवलंय, काय केमिकल्स आहेत, ब्लड काय आहे, ब्लड मध्ये काय काय आहे, मग ते मॉलिक्युल्स असतील, तुमचे इलेक्ट्रॉन्स असतील फिजिक्स मध्ये, इकडे मॉलिक्युल्स असतील, इकडे ॲटम्स असतील, समजलं. तर हे हे वेगवेगळ्या गोष्टी, ह्या बेसिक गोष्टीला खूप तुम्हाला टाइम लागणार आहे आणि याला एक आठवडा अजिबात पुरत नाही. बरोबर आहे का कवाळे सर? येस सर. बायोलॉजी किती सुंदर आहे. बायोलॉजी, लॉजी म्हणजे काय सांगा? अभ्यास, कायचा अभ्यास, मग काय काय येत त्यामध्ये, आणि त्यांना बाहेर दाखवा है ना, प्राणी दाखवा, वनस्पती दाखवा. हा मुद्दा 1 महिन्यात चर्चा करण्याचा आहे. इंट्रोडक्शन ऑफ द सब्जेक्ट. बिंदास दादा, बिंदास कवाळे सर. हा सर. आता उदाहरणासाठी सांगतो. आपल्याकडे जे टॉप आले ना, टॉप 10वीला टॉप आले ना, आय एम टॉकिंग अबाउट द टॉपर्स. मला सांगा त्यातले किती लोक फिजिक्सच्या विषयावर 15 मिनिटं बोलू शकतील? एकही नाही. तुमच्या अगोदर मी सांगतो, एकच विषय काय आहे याच्यावर 15 मिनिटं बोलू शकतील लोक? बोलतील ना. नाही. अभ्यास करा तुम्ही. प्रेशर मध्ये बोलणार, बोलतील नाही बोलणार. फिजिक्सवर कोण बोलणार 15 मिनिटं? फिजिक्स काय असतं तुम्ही बघा, विचार करून बघा. तर आपल्याला ह्यांना बोलकं करायचं. मग यासाठी काय करावं लागेल? आपल्याला क्लिअर करावं लागेल. आपण अगोदर अनेक गोष्टी फिजिक्स मध्ये काय काय सांगता येतो, मग 1 2 3 4. आता आय एम ऑल्सो नॉट प्रिपेअर्ड टू टॉक 15 मिनिट्स. आता या क्षणाला मी पण प्रिपेअर्ड नाही आहे. अर्थात 10वीच्या मुलांना देखील प्रिपरेशन करावं लागेल, त्यांना विचार करावा लागेल. तो विचार आपण देऊ. आता आपल्याला काय करायचं? प्रिपरेशन करायचं. फिजिक्सवर काय काय मला काय काय सांगता येऊ शकतं, कोणत्या कोणत्या घटना. तुम्हीच परवा बोलले होते आणि परवा तुमचा मुद्दा होता की कनेक्शन ऑफ द प्रेझेंट सोशल थिंग्स विथ द सब्जेक्ट. हे प्रत्येक विषयाला करायचं आपल्याला. तर तुमच्यासाठी मुद्दा क्लिअर आहे कवळे सर? येस सर. अर्थ व्यवस्थित त्याच्या नसानसाच बिनला पाहिजे. आणि अर्ध्या रात्रीचा मला फोन करा होते, 3 वाजता डाऊट आला, झोप उघडली, अरे सर मला हे डाऊट आला होता, काय याच्यावर काय सांगता येईल का? माझ्याकडे तयार असेल तर मी सांगेल, मग मी सांगेल की सर थोडंसं मी पण बघतो, तुम्ही पण बघा, आणि आपण मग मिळून मिसळून चर्चा करून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना देऊ. मात्र विद्यार्थ्यांपर्यंत योग्य ती गोष्ट. बोला. एसी चालू आहे, फिजिक्सशी रिलेटेड आहे ना? काय म्हणता? एसी चालू आहे, फिजिक्सशी रिलेटेड आहे ना? सावकाश बोला. तुमचं काय काय म्हणता? त्या रूम मध्ये एसी चालू आहे, फिजिक्सशी रिलेटेड आहे ना हे? आता बघा, एक विषय कुठं फिजिक्सचे आहे, तर जर काय बदल होत असतील तर मग ते फिजिकल चेंजेस आहे का केमिकल चेंजेस आहे, त्या प्रमाणात त्या विषयाचे रिलेटेड आहे. आता इथं करंट होतोय, एअर सर्क्युलेशन होतंय, बरं का. आज जर बायोलॉजिकल काय चेंजेस झालं तर मग ते बाहेर. पण एसी चालू आहे हे, दिस इज ट्रूली फिजिक्स. आता याचे परिणाम ज्याच्यावर होतील, मग बायोलॉजी कसं कनेक्टेड आहे. सपोज मला जर आल्हाददायक वाटलं तर मग बायोलॉजी येतं इथे, मला भारी वाटतंय, मला समजलं काय, मला ऑक्सिजन मिळाला. आता ऑक्सिजन हा तुमच्या केमिस्ट्रीचा पण पार्ट आहे, समजलं की नाही. ऑक्सिजन बाहेर मध्ये आणला, याची काय काय करतो. तर एवढं डीप लक्षात घ्या. आपल्याला एमएससी पण शिकवायचं नाही, त्यांना एमएससी मध्ये पण न्यायचं नाही. मात्र जनरल चर्चा, त्यांना एक डोक्यात फिजिक्स, फिजिक्स मध्ये बर्डन नाही वाटलं पाहिजे. अच्छा फिजिक्स, तो त्याला संकल्पनिक चित्र तयार झालं पाहिजे. दिस इज फिजिक्स, दिस इज व्हॉट द फिजिक्स इज. मग त्यामध्ये फिजिक्स शब्द कसा बांधला, मग हे पण तुम्हाला थोडक्यात सांगता आलं पाहिजे. मग काय होईल ते तुम्हाला ते लाईफ टाइम त्याचं क्लिअर झालं. मला असं वाटतं टाइम भरपूर. सायन्स तुमचं क्लिअर आहे सर? सायन्सचा विषय. येस सर. आता फर्स्ट टू फोर्थ सायन्स याच्याविषयी मला असं वाटतं पॉज घेऊ आपण आणि उद्या संध्याकाळी चर्चा करू. चालतंय का? ओके सर. परवा सुट्टी असणार आहे, म्हणून उद्याचं ट्रेनिंग आपण घ्यावं असं माझी इच्छा आहे. चालतंय का? बदल, परवा ट्रेनिंगला सुट्टी आहे, उद्या ट्रेनिंग घ्यायचं का? चालेल का? येस सर, येस. ऑलराईट. सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे. आपण लक्षात घ्या, माझी खूप कळकळीची विनंती आहे. आणि मला खूप भारी वाटतंय, बिकॉज हे आपण जे बोलतोय आता, हे खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्मितीचं काम आहे. एवढ्या सांकल्पनिक गोष्टीवर कोणत्याच शाळेला टाइम नाही बोलायला. बोललं पाहिजे. मात्र काय, प्रत्येकाच्या पाठीमागे सिलेबस आहे, प्रत्येकाच्या पाठीमागे पालक लागले, हे कम्प्लीट केलं नाही, ते कम्प्लीट केलं नाही, तो नाही समजतं, हे वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती हा प्रेशरमध्ये, आणि आपल्याला स्वतःला प्रेशरमध्ये राहायचं नाही आणि जनतेला असतं त्या
विद्यार्थ्यांना आणि जनतेला प्रेशरमध्ये ठेवायचं नाही. आणि हे जे तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून रात्री आपण बसतोय 20, 25, 30 मिनिटं तुम्ही काहीच बोलले नाही आहात. खरंच तुम्हाला सगळ्यांना माझा सलाम आहे. राष्ट्राच्या प्रती तुमची जी सेवा आहे ती खरंच म्हणजे आश्चर्य निर्माण करणारी उद्या. ऑल राईट. थँक्यू. सगळे आले, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना सादर प्रणाम. विल हॅव पॉज. थँक्यू सो मच. थँक्यू.